हेलो माय चेक हेलो 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 माय चेक हेलो माय चेक पंच 5 बॉल झालेले आहेत. यस ट्वेल्थ मॅन ने आक्षेप घेतलेला आहे. पंच बरोबर आहे ना? आहे बरोबर आहे. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा 2 षटका अखेरीस. बॅटचा किनारा जरूर लागलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. शेवटचं षटक लास्ट षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. दाबे मोहन विपक्ष वाळणे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मधील पहिला बॉल गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज अमोल आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज सचिन आहे. डावकुरे आता जे फलंदाज. पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून दाबे मोहन या टीम साठी उभी राहिलेली आहे. पाठीमागची मॅच जी आपण पाहिली खरोशी विपक्ष रेणुशी, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सुनील शेलार आहेत आणि आपण त्यांना देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विकेटचं पतन होत आहे. अक्षयला माघारी यावं लागेल. पहिली विकेट इथे गमावलेली आहे दाबे मोहन या टीमने आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 28 धावा. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश दादा माने साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. यानंतरची मॅच आहे बिरवाडी KBCC विरुद्ध गाडवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. 29 धावा धावफलकावरती. अगदी बरोबर आहे. 29 धावा आहेत. दोन्ही 12th मॅन आमच्यापर्यंत आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेरीस खराब बॉल वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय पंचांच्या माध्यमातून. 30 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना दाबे मोहन या टीमची आपण परिस्थिती पाहताय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा आलेल्या आहेत परंतु या षटकामध्ये धावा येत नाहीयेत.
तुषार आहे स्ट्राइक एंडला, चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी, स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु बॉलला जज करू शकले नाहीत. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न, इथे विकेटचं पतन झालेलं आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सँडी मार्गस्थ होतोय इनेट क्रमांक 4 वरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश दादा माने साहेब यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो समीर शेलार यांच्या शुभ हस्ते आम्ही KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश दादा माने साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. मायाने विणलेली उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आदरणीय श्री प्रकाशजी माने साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. विकेटचं पतन झालेलं आहे. सचिन देखील माघारी परतलाय. दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. दाबे मोहन विपक्ष वाळणे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. त्याचबरोबर सुजितदादा मोरे यांनाही आम्ही विनंती करतो की आपण देखील आपला देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. सुजितदादा मोरे प्लीज आपण देखील या. शेवटच्या बॉलवरती देखील विकेटचं पतन झालेलं आहे आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिला डाव इथे समाप्त झालाय. पहिला डावा अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना दाबे मोहन या टीमने धावा बनवल्या 32 आणि 33 धावांचं टार्गेट आहे. WCP वाळणे या टीम समोर. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर माजी सचिव अश्विन सकपाळ यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की सुनील शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अश्विन सकपाळ यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे माजी सचिव आदरणीय श्री अश्विन सकपाळ साहेब यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. यानंतरची मॅच आहे KBCC बिरवाडी विपक्ष गाडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. आपण टॉस करणार आहोत आणि टॉस केला जाईल. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे पूर्व सचिव अश्विन दादा सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करतोय. तर आयोजक यांच्या माध्यमातून थोडासा बदल केला जातोय. मॅच खेळवली जाईल बाजूला KUCC गावडोशी त्यांच्या विरुद्ध रेणुशी या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. गावडोशी विपक्ष रेणुशी अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. द्वितीय फेरीची मॅच असेल. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय म्हणल्यानंतर रफ अँड टफ मॅच नक्कीच पाहायला मिळेल. कॉल कोण देणार? रेणुशी टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन हेड कॉल केलाय अर्थातच हेड आलाय. टॉस जिंकलाय रेणुशीने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करणार आहात. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. टॉस आपण जिंकलेला आहे रेणुशी टीमने
आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅट आमंत्रित केलेला आहे गावडोशी KUCC टीमला। एक मोठी मॅच, परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात। पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना दाबे मोहन या टीमने 32 धावा बनवलेत आणि 33 धावांचं लक्ष्य WCP वाळणे टीम समोर आहे, 33 धावांचं लक्ष्य। चला थोडस स्पीडअप ठेवा, विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका। आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत की वेळ जास्त घेऊ नका, घाई करा। आयोजकांना आपण काय देऊ शकतो तर वेळ देऊ शकतो आणि वेळ खूप महत्वाचा आहे। चला थोडस स्पीडअप ठेवा, विनंती असेल। क्षेत्ररक्षण लगोलग लगावून घ्या, अंपायर दोन्ही टीम्सला सूचना द्या। स्पर्धा तुम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाडे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री जननी माता क्रिकेट संघ रेणुशी आयोजित ॲडव्होकेट चषक 2024 पर्व क्रमांक ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। चला लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या, विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका। चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, चला संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी घाई करा, विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका। खूप मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, सेमीफायनल फायनल्स खेळवायचे आहेत, त्यामुळे घाई करू नका। मॅचला होते सुरुवात, प्रारंभ आणि आरंभ। पहिलाच बॉल तुषार गोलंदाजीच्या रनवेवरती, समोरच्या बाजूने फलंदाज, फुलटॉसचा बॉल आहे, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीत, कारण बॅट्समन आणि गोलंदाजाची मात्र इथे धडक पाहायला मिळालेली आहे आणि सिंगल धाव इथे कंप्लीट केले। फुलटॉसचा बॉल होता, अगदी चेंडू हवेमध्ये उभा राहिला होता, कॅच घेण्यासाठी जरूर गोलंदाज धावले होते बॉलच्या पाठीमागे, परंतु बॅट्समनची आणि बॉलरची मात्र थोडीशी धडक लागली आणि तिथे मात्र बॉल जमिनीला दान झालाय आणि इथे मात्र आलेली आहे ती सिंगल धाव। 33 धावांचं लक्ष्य आहे। पुन्हा एकदा तुषार तयार होतील, समोरच्या बाजूने फलंदाज तेजस, ओहो स्विंग अँड मिस, बॅट जोरकस फिरवली होती, बॉलचा स्विंग खूप चांगला होता, वेगवान पद्धतीचा बॉल अचूक टप्प्यावरती हाताळलाय, आलेला आहे तो डॉट बॉल। मैदानाच्या आतमध्ये पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणामध्ये कोसळायला लागलेल्या आहेत, वेग देखील चांगला आहे गोलंदाजाच्या, पावसाच्या सरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत, म्हणजे तर मॅच पाहण्यासाठी एक वेगळी मजा निर्माण झाली। 33 धावांचं लक्ष्य आहे, 33 धावांचा बचाव दाबे मोहन या टीमला करायचा आहे। ओहो यावेळेला पहा बॅट मधून आवाज चांगला आलाय, बॉल देखील निघून चाललाय, आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार तेजस भोसले यांच्या बॅट मधून। जसा बॉल वेगाने आला तसा मात्र बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर। रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल, अगदी टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो, तेजस भोसले सातत्यपूर्वक दाखवत असतात आणि आज देखील त्या लयमध्ये ते आलेले आहेत। तुषार यांच्यावरती हल्लाबोल चढवायला त्यांनी सुरुवात केली, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 7 अंकावरती। पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने निघालाय तुषार चव्हाण, समोरच्या बाजूने तेजस भोसले।
हो आणखीन एक मोठा तडाखा, परंतु कॅप सिलेक्शन आहे का? टप्पा पडल्यानंतर बॉल जागीच थांबलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत चितेच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगाने 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावांचं लक्ष्य आहे. प्रति षटका मागे 11 धावा बनवायचे आहेत WCP वाळणे टीमला. तेजस भोसले यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये. तदनंतर एक दुहेरी धाव देखील आलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा ट्रॅकर बॉल उसळी चांगली प्रकारे पाहायला मिळाली. टप्पा देखील चांगला होता. फलंदाजाची कमकुवत बाजू पाहिली, ओळखली, छानली आणि तदनंतर बॉल अकूट टप्प्याचा ठेवला होता. आपटबार बॉल पाहायला मिळालेला आहे आणि आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक जरूर केले तुषारने. बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाला. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा ट्रॅकर बॉल बॅटच्या रडार मध्ये घेऊन बॉलला फेकून दिलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. तेजस भोसलेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा ब्लास्ट. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये तेजस भोसले यांनी मात्र 2 षटकार ठोकलेत आणि धावफलकाला एक चांगली भरारी दिले. धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 18 धावा. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. जी सरासरी कुठेतरी धावा बनवायच्या होत्या 11ची, ती सरासरी आता थोडीशी कमी झाली. आता सरासरी हवी आहे ती 9 धावांची प्रति षटका पाठीमागे. तेजस भोसलेचे 2 षटकार WCP वाळणे टीम साठी महत्वपूर्ण राहिले. आता मात्र कमबॅक करावं लागेल दाबे मोहन या टीम्सला देखील. सचिन चव्हाण गोलंदाजीच्या रनवेवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये क्रिकेटचा खूप मोठा अनुभव सचिन चव्हाण यांच्याकडे आहे, परंतु स्ट्रायकरला फलंदाज आहेत अमोल यांच्याकडे देखील अनुभव आहे. आतापर्यंत अमोलने 1 बनवले, परंतु तेजसने मात्र 2 षटकाराच्या साह्याने 14 धावा बनवलेल्या आहेत. एक चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. तेजस भोसलेला चांगली साथ अमोलने दिलेली आहे आतापर्यंत. पहिलाच बॉल ओव्हर क्रमांक 2 मधील सचिन चव्हाण घेऊन निघाले. रनरअप अगदी कमी आहे. फिरकेचे जादूगार आहेत. बॉल फिरवण्याची क्षमता, फिंगर रोल करण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. चला थोडस स्पीडअप ठेवा, घाई करा थोडीशी विनंती असेल. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. या बॉलला उडवलाय. अगदी गवत आणि पाणी आहे त्यामुळे बॉल तिथेच थांबलाय. पाण्यातून आणि गवतातून मार्ग काढत क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. तारेवरची कसरत करत असताना आणि मिळालेले आहेत त्या 2 धावा. बॉलच्या पाठीमागे अक्षरशः 4 खेळाडू धावले. चिखलातून आणि गवतातून मार्ग काढत असताना क्षेत्ररक्षक अगदी तारेवरची कसरत करतायत. करावी लागणार आहे. मॅच खूप महत्वाची आहे. ऑन साइडला या बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. अक्षय अगदी वेगाने येते. बॉलची फेकी लगोलग केली जाईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि तेजसची पाहायला मिळते. सिंगल डबल षटकार चौकारांची आतिषबाजी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबल घ्यावे लागते, कारण क्रिकेटची लाईफलाईन आहे ती, आणि ती लाईफलाईन इथे मात्र यूज केली जाते तेजस आणि अमोलच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल थोडेसे पुढे आले होते. पद्धतशीरतेचा वापर जरूर केला होता, परंतु बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत. आलेला आहे तो डॉट बॉल. फलंदाजाला पूर्णपणे बीट केले या बॉलने आणि कमबॅक करून देत असताना सचिन चव्हाण पाहायला मिळत आहेत. प्रत्येक डॉट बॉल फलंदाजावरती प्रेशर निर्माण करेल, परंतु एखादा मोठा ब्लास्ट मॅच मध्ये घेऊन येईल WCP वाळणे टीमला.
पुढे सरसावत असताना आणखीन एक डॉट बॉल येतोय. कमबॅक जरूर झालाय सचिन चव्हाणच्या माध्यमातून. लागोपाठचे 2 बॉल त्यांनी डॉट टाकलेत आणि सांगून देत आहेत की क्रिकेटचा अनुभव माझ्याकडे भरपूर आहे आणि मी माझ्या अनुषंगाने गोलंदाजी करणार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 19 अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. अमोलला स्ट्राइक तेजसला द्यावी लागेल. लोअर फुलटॉनचा बॉल दिशा दिले. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार कारण अमोलने थांबवलंय तेजसला की इथून पुढे तू खेळ, इथून पुढे संघाचे सूत्र तू हलव. हाच प्रयत्न आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 33 धावांचं लक्ष्य, 33 धावांचा पाठलाग करत असताना WCP वाळणे संघ आतापर्यंत 20 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. आता येणारे बॉल आहेत 7 आणि धावा बनवायच्या आहेत 13. 7-13चं समीकरण. इन्फॉर्म फलंदाज तेजस भोसले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला आहेत. ज्यांच्या बॅट मधून 2 षटकार आले. आशिचा किरण म्हणून मैदानाच्या आतमध्ये ते उभे आहेत. WCP वाळणे या टीम साठी आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक बहरदार बॉल. जसा बॉल डॉट आला तसा मात्र दाबे मोहन या टीमच्या माध्यमातून अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. आता मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय. खरं तर विकेटचं पतन जरूर होईल परंतु एक चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तेजसला जी स्ट्राइक हवी होती ती तेजसला स्ट्राइक मिळालेली आहे परंतु अमोलला माघारी परतावं लागेल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 13. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष दाखल होत आहेत. यानंतरची मॅच आहे KPCC बिरवाडी. तर यानंतरची मॅच आहे रेणोशी विपक्ष गावडोशी KUCC अशी मॅच आहे. आपला स्क्वॉड रेडी ठेवायचा आहे. दोन्ही टीम्सला विनंती आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 6-13चं समीकरण येऊन ठेपलंय. मॅच मध्ये आता एक वेगळा ट्विस्ट निर्माण झालाय. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये सचिन चव्हाणने अवघ्या 5 धावा खर्च करून या मॅच मध्ये रंग भरले दाबे मोहन या टीम साठी. 6-13चं समीकरण आहे. चला थोडस स्पीडअप ठेवा. शेवटचं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये पांडुरंग आलेले आहेत जर्सी क्रमांक 1 घेऊन परंतु समोरच्या दिशेने तेजस भोसले आहेत. इन्फॉर्म फलंदाज. 6 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता है. हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होता है. इथे मात्र कोशिश करावी लागेल. जिंकायचं असेल तर संघर्ष नक्की करावा लागेल. संघर्ष हा एकमेव पर्याय आहे. चला थोडस स्पीडअप ठेवा विनंती असेल. ओहो पहिलाच बॉल अक्षरशः वाईड बॉल येतोय. पंचांनी स्पष्टपणे वाईड बॉल घोषित केलेला आहे आणि सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. पंच वाईड +1 आहे का? फक्त वाईड आहे. एकच धाव धावफलकावरती जोडूया. आता 6 बॉल 12 धावांची आवश्यकता.
हाफ ट्रॅकर बॉल वेग चांगला टप्पा देखील अचूक आहे लाईन देखील लेंथ देखील चांगली आहे अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल एक एक डॉट बॉल मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करतोय एक एक डॉट बॉल WCP वाळणे टीम वरती प्रेशर निर्माण करतोय हा बॉल पंचांनी स्पष्टपणे हात बाहेर काढला आणि सांगितलंय की हा नो बॉल आहे आता मात्र फ्रीडचा बॉल असेल आता मात्र मेजवानी आहे तेजस भोसले यांना छोटी सी मुसीबत से डर जाए उसे अनाड़ी कहते हार को भी सामने देखकर लड़ जाए उसे खिलाड़ी कहते जीवन में खेलों का नया रंग भरते आइए हर खिलाड़ी के जज्बों की सलाम करते मैदानाच्या आतमध्ये फ्रीडचा बॉल होता पंचांनी वाईड बॉलचा इशारा दर्शवलेला आहे फ्रीड कंटिन्यू आहे आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये हळूहळू रंग भरले जात आहेत अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये WCP वाळणे टीम साठी धावा येताना पाहायला मिळत आहेत 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावांची आवश्यकता अजूनही आहे 6 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता असताना पांडुरंग आले परंतु पांडुरंगने आतापर्यंत खराब प्रदर्शन दाखवलंय आपल्या टीम साठी ओहो हा बॉल सुरेख होता फ्रीडचा बॉल होता परंतु फ्रीडच्या बॉल वरती नाराज असतील तेजस भोसले आणि संपूर्ण त्यांची टीम वाळणे टीम कारण फ्रीडच्या बॉल वरती एखादा मोठा फटका आला असताना तर नक्कीच मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण झाला असता आता 4 बॉल 10 धावांची आवश्यकता चार बॉल 10 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे थोडासा अडथळा निर्माण जरूर झालाय गोलंदाज थांबलेले आहेत कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावेच लागतात देव फक्त हातावरती रेषा देतो परंतु या वेळेला पहा क्षेत्ररक्षक आहे तुषारने मात्र कोणतीही चुकी केली नाहीये कुशल मोमेंट वरती टिपले झेल आणि संपवलाय तेजस भोसले यांचा खेळ खूप महत्वाची विकेट मोक्याच्या क्षणी आले आता मात्र या मॅच मध्ये अक्षरशः टर्निंग पॉइंट घडू शकतो जो आशेचा किरण मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा होता तेजस भोसले तो मात्र आता माघारी चाललाय मॅच मध्ये काय रंग भरले पांडुरंगने पहिल्यांदा अक्षरशः त्याच्या हातामध्ये बॉल दिला त्याला थोडंसं नाराज केलं होतं खराब बॉल त्याने टाकले धावा देखील खर्च केल्या परंतु या वेळेला त्यांनी मात्र कमबॅक जरूर केलं आणि तेजस भोसले सारख्या खेळाडूला माघारी पाठवलं अजूनही मॅच संपलेली नाहीये 3 बॉलच्या पाठीमागे अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे एक चौकार एक षटकार मॅच फिनिश होऊ शकते परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश आलेले आहेत डावखुरे हाताचे फलंदाज चला थोडंसं स्पीड अप ठेवा विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका एखादा मोठा फटका जर आला ना तर मॅचचं चित्र पलटू शकतं यश मिळत नाही तोपर्यंत झोप आणि शांतीचा तुम्ही त्याग करा पण संघर्षाचे मैदान अर्ध्यावर सोडून जाऊ नका इथं संघर्ष करावा लागेल संकटाशी 2 हात करावी लागतील जे आपल्याकडे कौशल्य आहे गुणवत्ता आहे ती मात्र दाखवावी लागेल आणि आपला क्लास दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची तयारी नक्कीच ठेवली पाहिजे आता मात्र संघर्ष करावा लागेल 3 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल फुलटॉसचा बॉल उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र तेजस होते कॅचची नामी संधी जरूर उपलब्ध झाली होती परंतु कॅच इथे ड्रॉप झालाय
मिळालेली आहे सिंगल धाव। आता 2 बॉल 9 धावांची आवश्यकता। मित्रांनो जर मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 33 धावांचा बचाव खूप चांगल्या प्रकारे दाबे मोहन टीम करत असताना पाहायला मिळते। फिल्डिंग करत असताना थोड्याशा चुका जरूर झाल्या परंतु धावा बचावण्यामध्ये यश नक्की आलेलं आहे। तेजसच्या माध्यमातून थोडीशी चुकी परंतु आता संतोष यांच्या वरती संपूर्ण जबाबदारी असेल। WCP वाळणी या टीमची जबाबदारी घ्यावी लागेल। सूत्र आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल। 2 बॉल 9 धावांची आवश्यकता। एक मोठा ब्लास्ट मॅच मध्ये घेऊन येईल। चला स्पीडअप ठेवा विनंती असेल। जितकी मोठी स्वप्न असतात ना तितक्या मोठ्या अडचणी येतात आणि जितक्या मोठ्या अडचणी येतात ना मित्रांनो तितकं मोठं यश संपादित होत असतं। ओहो लोअर फुल टॉसचा बॉल डॉट आला। आता मात्र मॅच पूर्णपणे दाबे मोहन या टीमच्या माध्यमातून फिरलेली आहे। संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते। ओहो शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती विकेटचं पतन आणि हा सामना जिंकलाय दाबे मोहन या टीमने। हार्दिक धावांचं लक्ष होतं आणि 33 धावांचा दाबे मोहन या टीमला मात्र यश प्राप्त झालं आणि त्यांनी मात्र WCP वाळणे या टीमला थांबवलं आणि एक चांगला सामना त्यांनी जिंकला। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। हार्ड लक बॅड लक टीम WCP वाळणे टीम या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो। या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे अर्थातच एक अनुभवी खेळाडू दाबे मोहन या टीमचा सचिन चव्हाण। बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग बॉलिंग करत असताना अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये आणि तिथून मात्र मॅचला वेगळी कलाटणी निर्माण झाली आणि म्हणूनच सचिन